राहुरी विधानसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने आहे याचा अंदाज कुणालाही लवकर बांधता येत नाही। राहुरी मतदारसंघातील मतदार हे कमालीचे जागरूक आणि सुज्ञ आहेत, अशी त्यांची आतापर्यंतची ओळख आहे। यंदा 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार राहतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे। त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दंड थोपटले आहे। मध्यंतरी शिवाजीराव कर्डिले हे श्रीगोंदा मतदारसंघातून उभे राहणार अशी चर्चा होती, त्या दृष्टीने त्यांनी चाचपणी देखील केली। मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरीतून विधानसभा लढविणार असल्याचे जवळजवळ पक्के केले आहे। याशिवाय देवळाली प्रवाराचे माजी नगराध्यक्ष भाजपचे सत्यजित कदम हे देखील तनपुरे यांच्या विरोधात विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक मानले जातात। त्यांनी त्या दृष्टीने कंबर देखील कसली आहे। त्या अनुषंगाने कदम यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे। त्यांची बॅनरबाजी सर्वत्र झळकताना दिसून येत आहे। आज आपण पाहणार आहोत राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात तनपुरे बाजी मारतात की कर्डिले। कदम देखील इच्छुक असल्याने त्यांची भूमिका काय असणार आहे जाणून घेणार आहोत या संबंधीची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी पत्रकार संजय कोळसे आणि आपण पाहत आहात इनसाइड स्टोरी। 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीचा अभ्यास केला तर राहुरी मतदारसंघात जेव्हा तिरंगी लढत होते तेव्हा त्याचा फायदा शिवाजीराव कर्डिले यांना झालेला दिसून आलेला आहे। या दोन्ही वेळेस शिवाजी कर्डिले यांना तिरंगी लढतीमध्ये मतविभाजनाचा फायदा होऊन विजयश्री मिळाल्याचे दिसून येते। या उलट 2019च्या निवडणुकीत तनपुरे आणि शिवाजी कर्डिले यांच्यात सरळ दुरंगी लढत झाली आणि त्यात शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला। ही पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे। याशिवाय काही खास नमूद कराव्याशा वाटणाऱ्या बाबी म्हणजे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत। जयंत पाटील त्यांचे मामा आहेत। याच मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सत्यजित कदम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामे भाऊ आहेत। माजी आमदार शिवाजी कर्डिले हे आतापर्यंत 5 वेळा आमदार राहिले आहेत। कर्डिले हे सध्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आहेत। राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यातील 64 गावे तसेच पाथर्डी तालुक्यातील आणि नगर तालुक्यातील काही गावे असा मिळून हा राहुरी मतदारसंघ बनलेला आहे। जेव्हा राहुरी तालुक्यातून मतविभाजन होते तेव्हा पाथर्डी आणि नगर तालुक्यातील मतदान निर्णायक ठरते। 2009च्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार प्रसाद तनपुरे त्यांच्या विरोधात शिवाजी कर्डिले आणि शिवाजीराव गाढे यांच्यात तिरंगी लढत झाली। यात शिवाजी कर्डिले यांना 57,000 मत मिळून ते आमदार झाले। त्यांच्या विरोधात प्रसाद तनपुरे यांना 49,000 तर शिवाजी गाढे यांना 42,000 मते मिळाली। 2014च्या निवडणुकीत भाजपच्या शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी शिवाजी गाढे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट दिले। त्यामुळे डॉक्टर उषा तनपुरे या शिवसेनेकडून लढल्या। यात भाजपच्या शिवाजी कर्डिले यांना 91,000 मतं मिळाली। शिवसेनेच्या डॉक्टर उषा तनपुरे यांना 65,778 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाजीराव गाढे यांना 24,000 मते मिळाली। यात तनपुरे यांचा पराभव होऊन कर्डिले यांनी पुन्हा बाजी मारली। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्थात 2019च्या निवडणुकीत भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे
यांच्यात दुरंगी लढत झाली। या लढतीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांना धोबी पछाड देत पराभव केला। प्राजक्त तनपुरे यांना 1,08,273 मते मिळाली, तर शिवाजीराव कर्डिले यांना 85,061 मते मिळाली। 23,326 मतांनी कर्डिले यांचा यावेळी पराभव झाला। विशेष बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदारकीचे उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना राहुरी मतदारसंघात तब्बल 71,000चे मताधिक्य मिळाले होते। मात्र विधानसभेत या उलट परिस्थिती राहिली। मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूने आपला कौल दिला। यंदाच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमदार प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे। त्यांच्या विरोधात भाजपकडून शिवाजीराव कर्डिले किंबहुना सत्यजित कदम अशी सरळ लढत होईल। मात्र या मतदारसंघात यावेळी दुरंगी लढत होण्याची जास्त शक्यता आहे, कारण शिवाजीराव कर्डिले असो अथवा सत्यजित कदम यापैकी कुणालाही एकाला तिकीट नाकारले तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जातील असे सध्या तरी दिसत नाही। कदम हे भाजपचे 3 पिढ्यांपासून एकनिष्ठ मानले जातात। अपक्ष निवडणूक लढविण्याची स्थिती सध्या तरी कुणामध्येही येथे दिसून येत नाही। त्याचा फायदाही होईल असे दिसत नाही। विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना 2.5 वर्षे महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळण्याची संधी मिळाली होती। त्या संधीचे त्यांनी सोने केले। त्या 2.5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्यांच्या रोहित्राचे प्रश्न आणि सबस्टेशनच्या संदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लावले। बाभुळगाव, आरडगाव येथे जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी 18,28,00,000चा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे वावरत, खडांबे, कानडगाव या गावांसह 10 ठिकाणी नवीन सबस्टेशनसाठी मंजुरी दिली। राहुरी खुर्द येथे सबस्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी 1,30,00,000चा निधी त्यांनी दिला। राहुरी मतदारसंघामध्ये 260 नवीन रोहित्र बसवले। विकास कामे ही तनपुरे यांची जमेची बाजू आहे। या आणि यासारख्या विविध विकास कामांसोबतच प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शांत, संयमी युवा नेतृत्व म्हणून पाहिले जाते। माजी आमदार शिवाजी कर्डिले हे नगर जिल्ह्यातील मुत्सद्दी नेतृत्व म्हणून पाहिले जाते। कुस्त्यांचा आणि पहिलवानकीचा जसा त्यांना छंद आहे तसे राजकीय डावपेचा देखील ते माहीर आहेत। आता राहुरी मतदारसंघातील जनता कुणाच्या गळ्यात विजयश्री माला घालते हे येणारा काळ ठरवेल। निवडणुकीला अजून 2 महिन्यांचा अवधी आहे। तोपर्यंत या मतदारसंघात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। निवडणूक प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर विजयाचा आणि पराजयाचा काहीसा अंदाज बांधणे इष्ट ठरेल। मतदान घडताना उमेदवारांबरोबरच पक्ष पाहूनही मतदान होईल हे नक्की। तुम्हाला याबद्दल काय वाटते? राहुरीमध्ये तनपुरे कर्डिले अशी दुरंगी लढत होईल का? कुणाची भूमिका महत्त्वाची ठरेल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमची ही इनसाइड स्टोरी आवडली असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।